आणि मग वर्धेत पोहोचल्यानंतर मला दिसलं माझं कॉलेज, आणि कॉलेजला इतक्या रात्री 3:30 वाजता लाईटिंग लावून होती. मी म्हणते इतक्या रात्री लाईटिंग लावायचं कायच काम आहे. त्यानंतर मस्त गाणे ऐकता ऐकता आम्ही नागपूरच्या जवळ पोहोचलो सुद्धा होतो. त्यानंतर गाडी थांबवून आम्ही सगळ्यांनी पिला मस्तपैकी कडक चहा. अवताराकडे तर अजिबातच लक्ष देऊ नका, कारण की घरून मस्तपैकी रेडी होऊन निघालो होतो आणि गाडीमध्ये बसल्यानंतर असा अवतार तर होणार आहेच. आणि चहा इतका भयंकर पांचट होता की मूड छान व्हायसाठी चहा घेतला होता, आणि चहा घेतल्यावर इतका खराब झाला मूड की खूप जास्त. त्यानंतर माझ्या भावाने दिलेले चिप्स खाल्ले तर अजून मूड बरोबर झाला माझा, छान झाला. त्यानंतर नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर आमच्यासोबत असं काही झालं की आम्हाला गाडीमधून उतरून पैदल जावं लागलं एअरपोर्टपर्यंत. आणि ते असं काही काय झालं हे तर मी ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत, हे सांगणार पार्ट 3 मध्ये. तर पार्ट 3 पण नक्की बघा, आणि पार्ट 3 बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.